जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देहकष्टविती परोपकारे, ही संतांची महती. संतांची हीच देण, हीच शिकवण लाभली भारत देशाला. मात्र या देशाला खरी संत परंपरा लाभली ती महाराष्ट्राच्या मातीतून. महाराष्ट्राला संतभूमी म्हणतात ते उगाच नव्हे. चंद्रभागा, इंद्रायणीच्या तीरावरील संत नामाचा गजर उभ्या देशाच्या कानी पडतो आणि विठ्ठल रुक्माईच्या गजरात सारे न्हाऊन निघतात. देशाला सुसंस्कृत करणारी संत परंपरा, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची तुकाराम गाथा, रामदास स्वामींचा दासबोध, संत नामदेव, मुक्ताबाई, चोखामिळा, सावतामाळी, जनाबाई यांचं साहित्य, संत रविदास, संत कबीर, संत गाडगेबाबांची अंधश्रद्धेवर, पशुहत्येवर, व्यसनांवर घणाघाती घाव घालणारी कीर्तनं, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, साऱ्यांचंच प्रबोधन करणारी, समाजाला एकसंध ठेवणारी, मानवी विचारांना खळाळता प्रवाह मिळवून देत त्यांच्यातील ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करून घेण्यात मोलाची ठरली संतांची भूमी. सामाजिक उत्थानासाठी समर्थ ठरली संतांची वाणी, लेखणी आणि कार्य. दीनदलित, शोषित पीडितांना, जीवनात नैराश्य आलेल्यांना, जातीपातीच्या भिंतींमध्ये अडकून पडलेल्यांना सन्मार्ग दाखविणारं ते संत साहित्य. भक्तिरसाचा वर्षाव करतं ते संत साहित्य. आपलं सर्वस्व अर्पण करून संतांच्या शब्दाचा आस्वाद संत साहित्यातून घेत आज जडणघडण होतेय मराठी बाणा असणाऱ्या महाराष्ट्राची. कारण संत साहित्यानंच दिली त्यास देण समता आणि समानतेची. शेगावीचे संत गजानन महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ साऱ्यांनीच दिला संदेश राष्ट्रीय एकात्मतेचा, तोडून भिंती जाती धर्माच्या. संतभूमी महाराष्ट्रात गुरुशिष्य परंपरेतून संत निर्मिती झाली. जात, धर्म, वंश, प्रांत यांच्याही पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायानं एकात्मतेचं विराट दर्शन घडवीत अखिल भारतीयांना जणू वेडच लावलं. पाहिला 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 हो माझा देव कोणी पाहिला. टाळ मृदुंगांच्या साथीनं विठ्ठल रुक्माईचा गजर करीत नाम संकीर्तनात तल्लीन होणाऱ्या या वारकऱ्यांच्या जोशात मग आपणही नकळतपणे सामील होतो. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मी सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात. अखिल विश्वाच्या शांत आणि प्रसन्न जीवनासाठी धडपडणाऱ्या मराठी संतांनी वाकड्या वाटेनं जाणाऱ्या भोळ्या भक्तांना सजग करण्यासाठी कमी शब्दात बरंच काही लिहून ठेवलंय. त्याचा आशय मात्र मोठा होता. ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांचंही प्रबोधन करण्यात यशस्वी ठरली महाराष्ट्राची संत साहित्य परंपरा. आजपासून शेकडो वर्षांपूर्वी समाज प्रबोधन करण्यासाठी, जीवनाला नवा आकार देण्यास उद्युक्त करण्यासाठी, नवविचारांना चालना देण्यासाठी शब्दबद्ध केलेलं संत साहित्य आजच्या बदलत्या युगातही तेवढंच उपयोगी पडावं असं चिरंतन आणि शाश्वत आहे. त्याचं नव्यानं रसग्रहण करून त्यातून नवे संदर्भ शोधत मानवी जीवन अधिक समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी आजही उत्सुक आहेत आमचे मराठी साहित्यिक. आणि या साहित्यिकांचा हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी, संत साहित्यातील अमृतवाणी जनजनाच्या मनामनात रुजविण्यासाठी, संतांचा वसुधैव कुटुंबकमचा विचार मनोमनी बिंबविण्यासाठी कल्पना पुढे आली मराठी संत साहित्य संमेलनाची. 2012 मध्ये सर्वप्रथम वारकरी साहित्य परिषदेतर्फे पहिलं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन भरविण्यात आलं. आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू हा संकल्प करीत हे पहिलं संमेलन मोठ्या थाटात संपन्न झालं आणि संत साहित्याला नवा साज लाभला. 7व्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनानंतर नवी उंची गाठलेली आहे. राज्याच्या विदर्भ प्रांतातील तलावांचा जिल्हा, धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव इथं
15, 16 आणि 17 फेब्रुवारी 2018 रोजी संपन्न झालं. यावर्षी अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजक आहेत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर आणि त्यांना सहकार्य लाभलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी पुणे यांचं आणि जिल्हा नियोजन समिती गोंदिया यांचं. या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं दिंडी सोहळ्यानं. या सोहळ्याचा शुभारंभ झाला महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री माननीय महादेवराव जानकर यांच्या शुभ हस्ते. शालेय विद्यार्थ्यांचं लेझिम पथक टाळ मृदुंगांच्या नादात तल्लीन होऊन विठ्ठल रुक्माईचा गजर करत आस्ते कदम पण लयबद्ध पुढं सरकणारे वारकरी. देशभरातून अर्जुनी मोरगावला आलेल्या संत साहित्यिकांची पायी वारी अशा थाटात निघालेली ही दिंडी साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. संमेलन स्थळ तर जणू संतभूमीच वाटत होतं. तर 7व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं मोठ्या थाटात उद्घाटन केलं सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्री रामदासजी आठवले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय राजकुमार बडोले, हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज लहवितकर, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री माननीय दिलीप कांबळे, महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री माननीय महादेवराव जानकर, राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्याचे सहकार मंत्री माननीय सुभाषजी देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी दीप प्रज्वलन केलं आणि त्यानंतर पाहुण्यांचं पारंपरिकरित्या स्वागत करण्यात आलं. यानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय राजकुमार बडोले यांचं स्वागतपर भाषण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समता आणि न्यायावर आधारित असे भारतीय घटना दिली आणि आमच्या संतांनी पण या देशात समता नांदावी, या देशामध्ये एकता नांदावी, या देशातील प्रत्येकाला न्याय मिळावा या दृष्टीनं भूमिका घेतली. समताची एकता आणि संविधानातील एकता यांचाच संयोग या ठिकाणी घडावा या दृष्टीनं वारकरी साहित्य परिषद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान आणि बार्टी आणि सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हाधिकारी या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी अत्यंत सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री माननीय महादेवराव जानकर यांचंही यावेळी भाषण झालं. प्रथमतः मी बडोले साहेबांचं अभिनंदन करीन आणि आभार देखील मानीन की ही संत साहित्य संमेलनं किंवा मोठी संमेलनं पुन्हा मुंबईला होतात, पर एका विदर्भातल्या पूर्व भागातील एका ग्रामीण भागात साहित्य संमेलन घेऊन खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला वारसदार करून सामान्य माणसांना, उपेक्षित माणसांना अपेक्षित विचार देऊन महाराष्ट्रातल्या संत साहित्याला, परंपरेला आव्हान देण्याचं काम आदरणीय बडोले साहेबांनी केलं. त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणातून संतांच्या कार्यावर विचार मांडले. ते म्हणाले, राजकुमार बडोलेजी सारख्या या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वामुळे आज या कार्यक्रमाला इतकं मोठं यश आलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आपण सर्व समाजाचे कार्यकर्ते मिळून हा समाज मजबूत करून जात धर्म पंथाच्या बाजूला जाऊन सर्व जात धर्म पंथ एकत्र करून प्रचंड मजबूत महाराष्ट्र घडवूया आणि वारकरी यांच्या संभाषणातनं, वारकरी या परिवारातनं, वारकरी या त्या ठिकाणी त्यांच्या वाणीतनं जे काही चांगलं निघेल तसं आम्ही समोर काम करण्याची हमी देऊन आणि या वारकरी संमेलनाला, साहित्य संमेलनाला आणि या परिषदेला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा राजकुमार बडोले, राज्यमंत्री कांबळेजी यांचं हृदयापासून धन्यवाद व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद. सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री माननीय दिलीप कांबळे यांचंही यावेळी भाषण झालं. मला आनंद आहे की आज
आपल्या एका छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी अखिल भारतीय 7वे संत साहित्य संमेलन पार पडत आहे। महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी आहे, प्रबोधनकारांची भूमी आहे, कीर्तनकारांची भूमी आहे। आणि म्हणूनच जसे अनेक साधू संतांनी या राज्यामध्ये प्रबोधन केलं, व्यसनापासून लांब राहावं अशा प्रकारचं प्रबोधन केलं। सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देखील आम्ही मग बार्टी असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, आम्ही अशा प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये करत आहोत। सहकार मंत्री श्री सुभाष देशमुख यांनी आपल्या भाषणातून संत साहित्याची गरज प्रतिपादित केली। ते म्हणाले, संतांची जबाबदारी आता वाढलेली आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, या आत्महत्या होऊ नये म्हणून रामकृष्ण महाराजांनी आता आपल्याला भविष्यकाळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, शेतकऱ्याला प्रबोधन केलं पाहिजे, शेतकऱ्याला योग्यशीर मार्गदर्शन दिलं पाहिजे आणि या आत्महत्या होऊ नये, आत्महत्या करू नये याच्यासाठी सातत्यानं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून प्रवृत्त केलं पाहिजे। आणि या परिसरातील या सामान्य शेतकऱ्यांना योग्यशीर दिशा देण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून केलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्घाटनपर भाषणात खासदार रामदासजी आठवले यांनी विद्वत प्रचूर भाषण केलं। ते म्हणाले, संतांनी आयुष्यभर समाजाला जोडण्याचं काम केलेलं आहे। तोडणं हे फार काय अवघड नाही आहे, पण जोडण्यासाठी जी कला लागते, ती कला जी आहे ती कला आपल्याजवळ असल्याशिवाय जोडण्याचं काम जमत नाही। संतांनी जोडण्याचं काम केलं, पण अनेकांनी तोडण्याचं काम केलं। ते जोडण्याचं काम करतायत, कुणी तोडण्याचं काम करताय, आणि आपण तुटत राहिलो तर आपण उद्ध्वस्त होतो। त्यामुळं गौतम बुद्धांनी मांडलेला जो समतेचा विचार आहे, संत कबीरांनी मांडलेला जो समतेचा विचार आहे, चार्वाकांनी मांडलेली जी समतेची भूमिका आहे, या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर सगळे मावळे एकत्र होते। या काळामध्ये एकत्र होते सगळे मावळे, मग का उडून जातात वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे कावळे? सगळ्या मावळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। हे संत साहित्य संमेलन जे आहे हे समाजाला दिशा देणारं संमेलन आहे। हे जे संमेलन आहे हे संमेलन भारतालाच नव्हे तर महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला मजबूत करण्याची वैचारिक भूमिका मांडणारे संमेलन आहे। संमेलनाध्यक्ष हब.प. डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी आपल्या भाषणातून संमेलनाच्या उद्दिष्टांवर विशेष प्रकाश टाकला। ते म्हणाले, अवघी एकाचीच वीण तेथे कैसे भिन्न भिन्न, वेदपुरुष नारायण तेने केला निवाडा। वेदाला म्हणतो हा वारकरी, पण वेदातलं सर्व ग्रहणीय आहेत, त्यातलं जे महत्त्वाचं आहे मानवाचं उत्थान करणारे आणि मानवी सृष्टीला समाधान देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या या परंपरेने उचलल्या। वारकरी हा कुठला काही संप्रदाय नाही, वारकरी हा राष्ट्रधर्माचा विचार आहे आणि विचार या शब्दामध्ये सर्व आलेले लक्षात ठेवा। अनेक जाती जमाती वंशसमूह एकत्र करून या संतांनी या राष्ट्रामध्ये आनंद सुख समाधान आरोग्य कसं निर्माण होऊ शकेल अशा उदात्त आणि व्यापक भूमिकेनं आपल्या विचाराची रचना केली। जे आज राष्ट्राकरता ज्याची गरज आहे त्या सर्व सिद्धांताचा विचार या संत संमेलनातून व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आळंदी येथील गानकुटुंब कल्याणजी व सुकन्या कार्तिकी सुपुत्र कौस्तुभ गायकवाड यांनी गायलेल्या पसायदानानं उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली। त्यानंतरच्या सत्रात दुपारी 3 वाजता महाराष्ट्रातील संत परंपरा या विषयावर परिसंवाद झाला। संत साहित्याची सामाजिक फलश्रुती या विषयावर संध्याकाळी 5 वाजता झालेला परिसंवाद उपस्थितांना नवी दृष्टी देऊन गेला। हब.प. लक्ष्मण महाराज राजगुरू
यांच्या भारूड गायनानं अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. 7व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीनं अधिकच बहरला. संत साहित्याच्या वारकऱ्यांनी गजबजलेल्या अर्जुनी मोरगावची 16 तारखेची पहाट उगवली ती भक्तिरसात न्हाऊनच. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांचं संमेलनस्थळी आगमन होताच संपूर्ण परिसर उत्साहानं भारून गेला. संमेलन समितीतर्फे मान्यवरांचं प्रारंभी पारंपरिकरित्या स्वागत करण्यात आलं. पड विठ्ठलराव पाटील यांनी प्रास्ताविक केलं. जे राज्याच्या हितासाठी मानसिक दुरुस्ता करण्याची जी भूमिका आहे ती करण्यासाठी आमच्या या साहित्य परिषदेचा जन्म झालेला आहे. यामध्ये स्वच्छता मोहीम असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल, शेतकरी आत्महत्या असतील, UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना नीतिमूल्य, जीवनमूल्य, एथिक्स, संपत्ती या गोष्टी शिकवण्याची भूमिका असेल आणि मी दुसऱ्याचाही विचार करणार या अपरिभाव जीवनात भूमिकेतून समाजात काम केलं पाहिजे म्हणून ही संस्था स्थापन केली. त्यानंतर लगेचच वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र पुरस्कृत विविध पुरस्कार, संत विचारांचा अतिशय प्रभावीपणे प्रसार आणि प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ मंडळींना बहाल करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी पुणे, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान आणि सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांनी सुरू केलेला प्रथम संत चोखा मेळा पुरस्कार प्रदान कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 51,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांना पुरस्कृत करण्यात आलं. या पुरस्कारांविषयी सविस्तर माहिती राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आणि 7व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय राजकुमार बडोले यांनी दिली. संपूर्ण अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्हा आणि आसपासचा परिसर हा अत्यंत असा संतमय झालेला आहे. हे पाहून मला पण फार आनंद होतोय. संत चोखामेळांच्या नावानं पुरस्कार व्हावा अशी संपूर्ण महाराष्ट्राची मागच्या अनेक दिवसाची मागणी होती आणि म्हणून यावर्षीच सुरू झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या माध्यमानं आपण यावर्षी संत चोखामेळा पुरस्कार घोषित केला आणि महाराष्ट्राचे आद्य खंजेरी वादक, नामवंत खंजेरी वादक, खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना यावर्षी हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. संत साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एका विशेष स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचं अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रबोधनात्मक भाषण झालं. विठू माझा लेकरूवाळा, संगे गोपाळांचा मेळा. मी तुम्हाला धन्यवाद देतो. माझं कौतुक केलं चोखा मेळा देऊन. ज्याला 1 रुपया देत नव्हते, हजारों मददगार मिलते हैं, काम के चंद मिलते हैं, बुरा वक्त आया तो सबके दरवाजे बंद मिलते हैं. त्यानंतर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. वारकरी संप्रदायाच्या शिस्तबद्ध आणि समताभावाचे आपल्या भाषणातून त्यांनी विशेषत्वानं कौतुक केलं. खरं तर आमची जी संत परंपरा आहे आणि विशेषतः या महाराष्ट्रामध्ये जी आमची संत परंपरा आहे त्यांनी केवळ महाराष्ट्रात नाही तर अखिल विश्वामध्ये एक अत्यंत वेगळ्या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी निभावलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर नाथ परंपरा असेल किंवा त्यानंतर असलेली वारकरी परंपरा असेल, या समाजातलं जे जे अरिष्ट आहे, जे जे वाईट आहे, जे जे चुकीचं आहे, या प्रत्येक गोष्टीला संपवण्याचं काम, या प्रत्येक गोष्टीवर वार करण्याचं काम आणि या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे समाजाला उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी संप्रदायाने केलं. आपण जर बघितलं तर खरोखर आपण ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, सर्व संतांची भूमिका जर आपण त्या ठिकाणी बघितली तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये आमच्या
संविधानाने तर समता तयार केलीच, पण खरी समता या देशामध्ये जर कोणी तयार केली असेल तर ती आमच्या वारकरी विचाराने आणि वारकरी संप्रदायाने तयार केली. 7व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस संत विचारांच्या अधिक जवळ नेणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत उपस्थित भक्तगणांनी संमेलन परिसराचा निरोप घेतला. कीर्तन, परिसंवाद, भारूड यांच्या माध्यमातून संतांच्या आचार, विचार आणि वाणीतील सामर्थ्य साहित्यिक वक्त्यांनी मोठ्या शैलीदारपणे श्रोत्यांपुढे मांडली. त्यामुळं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसराचा प्रत्यय भक्ती रसात बुडालेल्या श्रोत्यांना आला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव संत नगरीच्या रूपात सजली. संत चोखोबा नगरीत जणू संत भार झाला. संत विचारांनी सारेच भारावले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होतं समाधान, साफल्याचं. उपस्थित वारकऱ्यांच्या कानी शब्द फिरत होते, ज्ञानबा तुकाराम.